सोलापूर शहरातील अपघाताचा स्पॉट ठरलेल्या जुना बोरामणी नाका परिसरात गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली। यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या कारवाईत अतिक्रमण विभागाने रस्त्याला अडथळा ठरणारे बेकायदेशीर 5 पत्रा शेड उद्ध्वस्त करून एक फलक जागेवरच तोडला। रस्त्यावर अडथळा ठरणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्याची मोहीम महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने नियमितपणे सुरू आहे। दरम्यान गुरुवारी जुना बोरामणी नाका परिसरातील रस्त्याच्या कडेला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यात आले। रस्त्यावरील अतिक्रमित 5 पत्रा शेड आणि अडथळा ठरणारे फलक जागेवरच जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आले, अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली। यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। अतिक्रमण कारवाई करताना वाहतूक पोलिसांनी मार्केट यार्डाकडून बोरामणी नाक्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करून ती पर्यायी मार्गाने वळवली होती। त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता। दुपारी 12:15 वाजता सुरू करण्यात आलेली ही अतिक्रमणाची कारवाई 1:30 वाजेपर्यंत सुरू होती।